नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमामध्ये आपण जे आपले भोसले साहेब आहेत ह्यांच्याकडनं येणाऱ्या निवडणुकीमधलं ह्यांच्या प्रभागातली रणनीती जाणून घेणार आहोत. ह्यांच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे हे पूर्वी तर तुम्हाला सगळ्यांना सोलापूरकरांना माहित आहे कुठल्या पक्षात होते, सांगायची काय गरजच नाही. पण आता काय आहे, आपण विचारून घेऊ ह्यांच्याकडनं ह्यांची रणनीती कशी असणार आहे. साहेब मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे तुमच्या प्रभागाची? प्रभागामध्ये आमची रणनीती एकच असणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी भर देणार आहोत आणि प्रभागामधील चारही नगरसेवक भाजपाचे कशा पद्धतीने निवडून आणतात याकरता पूर्णतः प्रयत्न करणार आहोत. काँग्रेस पक्षातून तुम्ही निवडून आले होते, मग तुमच्या वेळेस विकास झाला का नाही झाला नेमका? याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय ना, मागच्या काही कालावधीमध्ये जर आपण पाहिलं की मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे एकूण 8 वर्षाचा कालावधी झाला आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी विरोधी पक्षामध्ये आम्ही होतो आणि सत्ता ही भाजपाची होती केंद्रामध्ये, राज्यामध्ये काही वेळा महाविकास आघाडीची थोडीफार काही दिवस होती, पण त्यात कोविडमध्येच 2 वर्ष गेले. परंतु आता जर पाहिलं पण देशामध्ये सत्ता भाजपाची आहे, राज्यामध्ये सत्ता भाजपाची आहे आणि निश्चितपणे मला असं वाटलं की ह्या सत्तेच्या निकट जाऊन आपण आपल्या प्रभागाचा अधिकपणे विकास करू शकतो आणि त्यामुळं या विकासाच्या केवढ्या मुद्द्यावर या ठिकाणी मी पक्षांतर केलेलं आहे. मला का सांगा साहेब, जी खासदारकीची निवडणूक झाली, प्रणितीताईचे जे आपले मराठा समाज आहे, तुम्ही खेड्यापाड्यात ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर जाऊन प्रणितीचा प्रचार केलात, मराठा समाजाला सांगितलात की आपल्याला काँग्रेसला मतदान करायचं आहे. अशी का वेळ आली तुम्हाला एकदम काँग्रेसमधून बीजेपी मध्ये यायची? मी तुम्हाला सांगतो ना, राजकारण हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असतं. कालचं राजकारण उद्या नसतं, आजचं राजकारण कालचं राजकारण आज नसतं, आजचं राजकारण उद्या नसतं. त्यामुळे इतिहासामध्ये आपण काय वागलो आणि काय करणार आहोत हे आपलं भविष्य आणि वर्तमान ठरवू शकत नाही. आणि काल तुम्ही एखादी बातमी दिली असतील, ते बातमी तुम्ही अशा काय बोलू शकत नाही ना, आणि ती वस्तुस्थितीला धरून तुम्ही बातमी दिली असती. आज परिस्थिती बदलल्यानंतर बातमी बदलते. तसं काही मनपरिवर्तन होत असतं राजकारणामध्ये. मागच्या वेळी मी असं वागलो, मग यावेळी असंच वागावं, हे मला वाटतं कुठेतरी मानवी स्वभावाच्या विरोधात तुम्ही बोलता, असं होऊ शकत नाही. ते मला सांगा, धर्मा भोसले साहेब त्यांच्या रक्ता नसामध्ये काँग्रेस होती, बरोबर होती का नाही? होती ना. मग वडिलांच्या रक्तामध्ये वडिलांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये घालवली, मी स्वतःचे 18 वर्ष काँग्रेसमध्ये घालवली, या ठिकाणी म्हणजे काम केलं. त्यामध्ये काँग्रेस असेल, NSU असेल, अशा माध्यमातून काम केलंय. परंतु राज्यामध्ये जर परिस्थिती बघितली की अनेक लोक काँग्रेस म्हणून इतर पक्षाशी सोडतायत, की शेवटी कसं आहे, काही बदल आणि काळाप्रमाणे स्वीकारू लागतात, ह्या मताचा मी. मला सांगा, नगरसेवका पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आला तुम्ही, तर किती निधी असते महापालिकेत आपल्या? आता तुम्ही पत्रकार आहात, गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं सोलापूर महानगरपालिकेचे तुम्ही बाईक बघता, म्हणजे बीट बघता तुम्ही, आणि ते बघत असताना तुम्हाला माहित आहे की मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की ढाकणे साहेबांनी 1 वर्ष तर आपल्याला भांडवली निधी दिलाच नव्हता आणि नंतरच्या 4 वर्षामध्ये एकदा तर कोविडमुळे मला वाटतं की अर्धाच निधी मिळाला. तर मला वाटतं ऍव्हरेजली वर्षाला फार फार एक 25 लाख रुपये भांडवली निधी मिळालाय आणि एक 6 लाख रुपये वाढवायचा निधी मिळाला होता. म्हणजे 31 लाख रुपये मिळाले ते 4 वर्षामध्ये. म्हणजे 1,20,00,000 मध्ये मला सांगा विकास होणार आहे का? कोविडच्या पिरियडच्या गोष्टी, कोविडचं वजा करून सांगतो तुम्हाला. कोविडचं जर समजा कोविड आलं नसतं तर त्याचे पण निधी दिला असता तर फार 1,40,00,000 साहेब. आता साधा रस्ता मधला आमचा रामलाल चौक ते सरस्वती चौकाचा रस्ता आहे, त्याचं बजेट साहेब 82 लाख रुपये बजेट आहे. मला सांगा मग मी कशा पद्धतीने तो करणार विकास? काही मला वाटतं की काही गोष्टी आहे ना, भावनेपेक्षा जनतेची सेवा, बाकीच्या गोष्टी ह्याकडे आपण बघितलं पाहिजे, असं मी या मताच आहे. कारण की मला जनता मोठ्या आशेने निवडून देणार आणि उद्या तुम्ही माझ्याकडे कामं घेऊन देणार आणि मी म्हणणार बरं ठीक आहे, करू आज उद्या, आणि करू शकलो नाही तर मला वाटतं कुठेतरी जनतेशी प्रतारणा केल्यासारखं होईल असं मला वाटतं. मला सांगा साहेब, जेव्हा तुम्ही पक्षांतर करत होता
तेव्हा प्रणितीताईला, सुशील कुमार शिंदे साहेबांना सांगितलं का मी काँग्रेस पक्ष सोडून मी भाजपामध्ये जाणार आहे? नाही बोलणं झालं का त्यांच्याशी? काल मी व्यक्तिशः ताईंना एका कार्यक्रमात भेटलो होतो आणि त्यांच्याशी त्याचं बोलणं झालं. काल साहेबांना सुद्धा मी फोन करून सांगितले माझा निर्णय असं घेतलेला आहे म्हणून. साहेब म्हणले ठीक आहे, कळालंय मला म्हणले. ते काय म्हणले तुम्हाला ह्या? नाही काय ठीक आहे, तू गो अहेड म्हणले, आता तू आता गेलास तर ठीक आहे, काम चालू करतो, काम होऊ दे म्हणले, काय विषय नाही. एवढं विश्वास प्रणितीताईंनी आणि शिंदे साहेबांनी तुमच्यावर ठेवला होता, काय खटकलं हो नेमकं? मी तुम्हाला अजूनही सांगतोय की माझी कुठल्याही काँग्रेसमधल्या कुठल्याही नेत्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांच्याविषयी द्वेष नाही, राग नाही, काय नाही. मी अजूनही सांगतोय, काँग्रेस पक्षाने भोसले कुटुंबियावर वारंवार प्रेम केलेलं आहे. माझ्या वडिलांना 10 वर्ष संधी दिली, मला सुद्धा काही पद्धत दिली. त्याबद्दल त्या काँग्रेसबद्दल नाराज होण्याचा विषयच माझा येत नाही, किंवा कुठल्या नेत्याबद्दल पण नाराज होण्याचा विषयच येऊ शकत नाही. आणि मला वाटतं त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं किंवा काय बोलणं म्हणजे मला वाटतं की थोडस मग ते हे होईल. आपण 2 दिवसापूर्वी पक्ष बदललाय आणि लगेच ज्या पक्षामध्ये आपण 18 वर्ष काम केलं, वडिलांनी 40 वर्ष काम केली, लगेच टीका करणं मला वाटतं इनमॅच्युरिटी पणाचं लक्षण असं वाटतं मला. चेतन भाऊ आणि भोसले हे एकत्र येतील का निवडणुकीमध्ये? कोणत्या निवडणुकीमध्ये? कसं एकत्र म्हणजे कसं म्हणतात? एकत्र म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा पॅनल उभा करणार आणि ते तुमचा पॅनल वेगळा असणार, म्हणजे एकत्र निवडणुकीमध्ये लढण्यासाठी एकत्र का नाही? एकत्र म्हणजे मला तुझा प्रश्न समजला नाही. मला सांगा, काँग्रेसचा पॅनल तयार असणार आहे, बरोबर, भाजपाचा पॅनल तयार असणार आहे, ह्या प्रभागामध्ये तुम्ही दोघ जण एकत्र लढणार आहेत का? नाही, कसं आहे, कोण कुठून लढायचा निर्णय हा माझा व्यक्तिशः विनोद भोसलेंचा नसणार आहे. भारतीय जनता पार्टी ठरवते की विनोद भोसलेंना कुठून उभं करायचं. मी म्हणणार नाही की मला, कारण की 2 ओपन आहेत, ते कुठून संधी देतील तिथून मी लढणार आहे. का आरिफ भाईला तिकीट देतो म्हणून म्हणले म्हणून तुम्ही भाजपमध्ये गेलेत? असं काय नाही विषय. नाही, तसं काय नाही, असं काहीच विषय नाही. मला सांगा साहेब, येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्ष नवीन, कार्यकर्ते नवीन, काय कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे त्या लोकांमध्ये, काँग्रेसच्या लोकांमध्ये तुम्ही फिरलेले आहेत कार्यकर्त्यामध्ये, आता भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये फिरणार आहेत, काय काय तुम्हाला आठवण येईल त्या टायमाला तुम्हाला? हे तुम्हाला उत्तर होता ते झाल्यानंतर देतो तुम्हाला 16 तारखेला. म्हणजे आज आता उद्या भविष्यात काय करणार ते मी आज सांगू शकत नाही ना. म्हणजे काय आठवण येतील काय नव्हतील ते तो आपण त्यानंतर 16 तारखेनंतर मुलाखत घेऊ, त्यावेळी पण ठरवू, त्यावेळी आपण चर्चा करू याच्यावर जास्त. भाजपचे लोक तुमच्याकडे येत आहेत आता, आहे की नाही? कसं आहे, ह्या लोकल निवडणुका असतात त्या व्यक्ती केंद्रित असतात, पक्ष केंद्रित आणि व्यक्ती केंद्रित होत असतात. आता मी गेलो म्हणजे माझी 50 लोकांची टीम आहे, 100 लोकांची टीम आहे, ती माझ्यासोबतच झाली ना. आणि त्यासोबत आपल्याला काय करायचंय, भाजपाची जी नेहमी काम करणारी मंडळी आहेत त्यांच्याशी योग्य समन्वय साधून आपल्याला काम करायचं. आणि तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे, समन्वय साधण्याचं काम करतो आपण, कधी कोणाशी असं आपण खटके उभे देत म्हणून नाही. तर मी तेच म्हणलो, काय एवढं भोसले साहेबाला हे प्रसंग पडला की म्हणजे तुम्ही जनतेसाठी भाजपमध्ये गेलेत, म्हणजे जनता कुठं चालली त्या ठिकाणी तुम्ही चाललेत, बरोबर? जनतेच्या सेवेकरता मी भाजपमध्ये गेलो असं म्हणता येईल कदाचित. अधिकपणे सक्षमपणे सेवा करण्यासाठी गेलो. काय अडचण येत होती? अशी तशी जनतेची सेवा करत होतो, पण अधिक सक्षमपणे करता यावी म्हणून मी भाजपामध्ये प्रवेश केला. म्हणजे काय अडचण बसत होती? म्हणजे ज्या टायमाला काँग्रेसमध्ये तुम्ही होता, आता भाजपमध्ये गेल्यावर काय अडचण सॉल्व्ह होणार आहेत आणि काँग्रेसमध्ये काय अडचणी येत होत्या? मी तुम्हाला सांगितलं ना की काँग्रेसमध्ये अडचण म्हणजे असं पक्षाची अडचण मी तुम्हाला सांगत नाहीये. जर आपण निवडून आलो, एका जर कार्यकर्त्याला त्याचं काम करायचं आहे आणि ते काँग्रेस पक्षातनं होत नाही आणि बीजेपी पक्षामध्ये होत आहे, असं एक उदाहरण सांगा मला. नाही, आता मी ते देऊ शकत नाही तुम्हाला उदाहरण, कारण की आता 2 दिवस तर झालेच आहेत. नाही, तुम्ही प्लॅनिंग केलं असेल ना, म्हणजे मग मी तुम्हाला काय सांगतोय, मग मी यासाठी आता प्लॅनिंग काय केलं हे केलं, शेवटी प्लॅनिंग प्रत्येक प्लॅनिंग सांगत बसल्यानंतर कसं व्हायचं, मग त्याला प्लॅनिंग कसं म्हणायचं? प्लॅन कायम सिक्रेट पाहिजेत ना. बरोबर की नाही? बरोबर तुमचं म्हणल्यासारखं. तुम्हाला भाजपमध्ये आल्यामुळे तुम्हाला खूप खूप जन्मतच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद, आपला खूप खूप आभारी आहे. आणि दैनिक जन्मतच्या नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये भोसले साहेबांनी खूप काही चांगली माहिती दिली. आपण त्यांना आपल्या मनातले जे प्रश्न आहेत
जनतेच्या मनातले, पक्षातल्या, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, अनेक प्रश्न विचारलेत. खूप खूप चांगली माहिती दिलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया ह्यांची रणनीती कशी असणार आहे. आता तर हे बोलले, पुढे निवडणुकीमध्ये बघूया कशी यांची रणनीती असणार आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.